तुमची आजची ऊर्जा काय आहे आणि ब्रह्मांडाचं तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे, हे आज आपण या रीडिंगद्वारे पाहणार आहोत. इथे आपण 3 पाइल्स ठेवणार आहोत. हे पिक अ पाइल रीडिंग आहे. त्यापैकी तुम्हाला एक पाइल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक पाइलचं रीडिंग पाहू. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. पाइल नंबर 1. तुम्ही जर किंग ऑफ वॅन्डच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमची आजची ऊर्जा काय आहे आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे. बाकीची कार्ड्स आपण पाहूया. 5 ऑफ वॅन्ड, 10 ऑफ वॅन्ड, 5 ऑफ सॉर्ड, 8 ऑफ कप, 9 ऑफ कप, 2 ऑफ सॉर्ड, सन कार्ड. इथे मुख्य कार्ड आलंय ते किंग ऑफ वॅन्डचं कार्ड आहे. म्हणजे ही खूपच सकारात्मक ऊर्जा आहे. शिवाय आत्मविश्वास सुद्धा इथे आहे, उत्साह आहे काम करण्याचा. पण इथे जी सुरुवातीला जी कार्ड्स आली आहेत ती थोडीशी निगेटिव्ह आहेत. तर ही कार्ड्स का आली आहेत आणि शेवटी जे कार्ड आलंय ते आहे सन कार्ड. शिवाय 9 ऑफ कपचं इच्छापूर्तीचं सुद्धा कार्ड आलेलं आहे. सन कार्ड आलंय म्हणजे सकारात्मकता तर या रीडिंग मध्ये आहे. जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश तर मिळणार आहे, मिळत आहे. तुमचा आत्मविश्वास वाढतोय हे किंग ऑफ वॅन्ड मध्ये सुद्धा दिसतंय, सन कार्ड मध्ये सुद्धा दिसतंय. तर ही नकारात्मक जी कार्ड्स आहेत ती काय सांगतायत? ही सांगतायत की तुमच्या अनेक इच्छा आहेत आणि त्यामध्ये ओढाताण होतीये किंवा तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथे खूप सारी स्पर्धा आहे. अनेक लोकांच्या इच्छा त्या कामाशी जोडलेल्या आहेत किंवा अनेक लोक आहेत तुम्ही जे काही काम करत आहात त्यामध्ये. तर खूप सारी स्पर्धा आहे आणि त्यामुळे ओढाताण होतीये. तिथे 10 ऑफ वॅन्डची ऊर्जा हे सांगते की तुम्ही खूप मेहनत घेत आहात. तिथे सगळ्या गोष्टी एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत आहात. इथे हे जाणवतंय की 5 नंतर अंक 10 म्हणजे ही जी काही स्पर्धा आहे त्यासाठी तुम्हाला डबल मेहनत करावी लागत आहे असं इथे जाणवतंय. कारण असं असू शकतं की बाकीच्या लोकांना ह्या स्पर्धेसाठी तेवढी मेहनत घ्यावी लागत नसेल जितकी तुम्हाला घ्यावी लागते. कारण इथे 5 नंतर 10 अंक आहे. किंवा असं सुद्धा असू शकतं की आतापर्यंत जी तुम्ही मेहनत घेतली ह्या स्पर्धेसाठी ती आता पुरेशी आहे. तुम्ही एक चक्र पूर्ण करत आहात. पण इकडे सुद्धा ह्या बाजूला सुद्धा 5 ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. तर ही दोन्ही कार्ड्स नकारात्मक ऊर्जेला आहेत, दाखवतायत आणि 10 ऑफ वॅन्डचं कार्ड मेहनतीला दाखवतंय. तर ही जी काही नकारात्मकता आहे त्यामुळे तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला जास्त परिश्रम करावे लागत आहेत असं इथे दिसतंय. काहीतरी तुमच्या विरोधात गोष्टी होत आहेत. पण या स्थितीमध्ये आता बदल सुद्धा होणार आहे. 8 ऑफ कपचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही काही गोष्टी सोडून स्वतःमध्ये परिवर्तन आणत आहात. चॅलेंजेसचा सामना करत आहात. ज्या गोष्टी सोप्या वाटायच्या किंवा आवडायच्या त्या गोष्टी सोडून तुम्ही दुर्गम भागात जात आहात आणि यामुळे
इथे हे जे कार्ड आहे त्याच्या पुढे 9 ऑफ कपचं कार्ड आलंय आणि ही जी नकारात्मक ऊर्जा आहे ती ह्या बाजूला आहे. म्हणजे काय तर तुम्ही नकारात्मक ऊर्जेला सोडून जात आहात आणि कुठच्या दिशेला जात आहात तर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, तुमचं जे काही स्वप्न आहे त्यासाठी तुम्ही दुर्गम भागात जात आहात. त्यासाठी तुम्ही चॅलेंजेसचा स्वीकार करत आहात आणि यामुळे तुमची इच्छा पूर्ण होत आहे. 9 ऑफ कपचं हे कार्ड सांगतंय तुमचा आत्मविश्वास वाढतोय. आपण ही आजच्या दिवसातली ऊर्जा पाहतोय. तर असं असू शकतं की ही जी काही नकारात्मक ऊर्जा आहे सुरुवातीला, जिथे तुम्ही खूप मेहनत घेत आहात, पण अनेक गोष्टी तुमच्या विरोधात आहेत. तर ही तुमची कालची किंवा आज सकाळपर्यंतची ऊर्जा असू शकते. काही दिवसांपूर्वी अशी ऊर्जा होती तुमची, असं सुद्धा असू शकतं. पण आजच्या दिवशी तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन आणत आहात, चॅलेंजेसचा स्वीकार करत आहात आणि आजच्या दिवसात तुम्ही खूप सकारात्मक होत आहात. तुमची इच्छा पूर्ण होतीये. नवा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळतोय. तुम्ही काहीतरी सादर करताना इथे दिसत आहात आणि आनंदी सुद्धा आहात. म्हणजे एवढी सारी नकारात्मक ऊर्जा असताना सुद्धा त्या ऊर्जेमधून बाहेर पडून तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहात. सकारात्मकता आलीये, नेतृत्व करत आहात, उत्साहाने काम करत आहात. सनकार्ड रीडिंग मध्ये आलं की रीडिंग मधली बाकीची नकारात्मक जी कार्ड्स आहेत ती नकारात्मकता दूर होते. सूर्य आल्यावर अंधार दूर होतो त्याप्रमाणे. तर आतापर्यंत जो प्रश्न तुमच्या पुढे होता की आपण हे सगळं कसं करावं, जी तुमची इच्छा होती काही करण्याची, त्या बाबतीत ज्या काही नकारात्मक ऊर्जा तुमच्या विरोधात काम करत होत्या, त्यामुळे ज्या अडचणी येत होत्या, तिथे आता तुम्हाला मार्ग मिळत आहे. तुम्ही त्या बाबतीत सकारात्मक होत आहात, की जी स्थिती होते ती माझ्यासाठी चांगलीच आहे, असं धरून तुम्ही नेतृत्व करत आहात. तुम्ही उत्साहाने ते काम करताना इथे दिसत आहात. म्हणजे नका हे सगळं तुमच्या विरोधात काम करत असताना नकारात्मक न होता तुम्ही सकारात्मक राहून तुमच्या कामावर लक्ष देताना इथे दिसत आहात. यामुळेच तुम्ही किंग ऑफ वँडच्या ऊर्जेमध्ये येत आहात. यामुळेच तुम्ही अधिक शक्तिशाली, साहसी आणि मोठ्या पदावर काम करण्या योग्य व्यक्ती बनत आहात. मार्गदर्शनासाठी कार्ड काय आहे? एम्पररचं हे कार्ड मार्गदर्शनासाठी आलंय. ते सांगतंय की आता तुम्हाला तुमचं साम्राज्य निर्माण करायचं आहे. ह्याच्याप्रमाणे आत्मविश्वासाने जे तुम्ही पद तुम्हाला मिळालेलं आहे, हे किंग ऑफ वँडचं पण कार्ड सांगतंय की तुमच्याकडे एक मोठं पद आहे. तर त्या मोठ्या पदावर काम करताना तुम्हाला एम्परर प्रमाणे इतरांचं नेतृत्व करायचं आहे. तुमचा अनुभव जो आहे त्याद्वारे मार्गदर्शन करायचं आहे. अनेकांना घेऊन पुढे जायचं आहे. तर तिथे शिस्त आणि अनेक गोष्टी आवश्यक आहेत. तुम्हाला तुमची प्रिन्सिपल्स पाळावी लागतील. शिस्तीने काम करावं लागेल. आणि काम करून घेता पण आली पाहिजेत. असं इथे दिसतंय. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळत असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 2. तुम्ही जर नाईट ऑफ सॉर्डच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमची आजची ऊर्जा काय आहे आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे. तर हे कार्ड सांगते की खूप वेगाने
विचार येत आहेत, खूप वेगाने काही कल्पना सुचत आहेत किंवा एखादा संवाद तुमचा होऊ शकतो. कल्पनांपेक्षा इथे सॉर्टचं जे कार्ड असतं ते विचारांना, संवादाला सांगतं. तर काही विचार तुम्हाला सुचू शकतात किंवा एखादी व्यक्ती खूप वेगाने तुमच्याकडे येत आहे. चॅरियटचं कार्ड आहे पहिलं. 7 ऑफ वॅन्ड, 9 ऑफ वॅन्ड, क्वीन ऑफ सॉर्ड, द एम्प्रेस, स्टार, द हर्मी. इथे मध्यवर जे कार्ड आहे ते आहे क्वीन ऑफ सॉर्ड आणि इथे कार्ड आहे नाईट ऑफ सॉर्ड. तर ही कार्ड काय सांगतायत? एखादी व्यक्ती खूप वेगाने तुमच्याकडे येऊ शकते, जिच्याशी तुमचा संवाद होऊ शकतो. आणि क्वीन ऑफ सॉर्ड म्हणजे तुम्हाला स्पष्टता येऊ शकते. या व्यक्तीमुळे तुम्हाला स्पष्टता येत आहे, आपण नेमकं काय करायला हवं. चॅरियटची ऊर्जा सांगते की एक नवी यात्रा तुमची सुरू होऊ शकते. आजच्या दिवसात तुम्ही एखादी यात्रा करू शकता किंवा अनेकांचं नेतृत्व करत आहात. स्वतःला संतुलित ठेवून आध्यात्मिक प्रगती तुमची होते. एखाद्या योद्ध्याप्रमाणे तुम्ही जगत आहात. अवघड स्थितीमध्ये असताना सुद्धा अनेकांचं नेतृत्व करणं, अनेकांना पुढे घेऊन जाणं, त्या बाबतीत विचार करणं, हे तुम्ही करत आहात. 7 ऑफ वॅन्डची ऊर्जा सांगतेय की इथे तुमचा संघर्ष चालू आहे. सहकार्य मिळत नसल्यामुळे हा संघर्ष होतोय. पण हे कार्ड जे आहे ते चॅरियट आणि 9 ऑफ वॅन्डच्या मध्ये हे कार्ड आले. तर असं असू शकतं की तुमची आधीची ऊर्जा आहे, जिथे तुम्ही असा संघर्ष करत होता, पण आता तुम्ही चॅरियटच्या ऊर्जेमध्ये आहात. तुम्ही अशा स्थितीमध्ये असताना सुद्धा स्वतःला संतुलित ठेवत आहात, वाट पाहत आहात, प्रतीक्षा करत आहात, धैर्य ठेवत आहात. यामुळे काय होतंय, तर जी स्पष्टता तुमच्याकडे आहे आणि जो संवाद एखाद्या व्यक्तीबरोबर तुम्ही करत आहात, एखादी व्यक्ती खूप वेगाने तुमच्याकडे जी येत आहे, त्यामुळे तुम्ही एम्प्रेसच्या ऊर्जेमध्ये येत आहात. काहीतरी नवीन तुम्ही निर्माण करत आहात. एम्प्रेसची ऊर्जा म्हणजे ती इतरांना मार्गदर्शन करते आणि तिला सगळ्यांचं सहकार्य मिळतंय आणि ती काहीतरी नवनिर्मिती करणार आहे. कशाचा तरी जन्म होणार आहे आणि हे इथे जाणवतंय. तर आणि अंक आहे 3, तर तुम्ही त्या व्यक्तीला मार्गदर्शन करू शकता. मार्गदर्शन करण्यासाठी काहीतरी नवनिर्मिती करू शकता. असं काहीतरी दिसतंय जिथे तुम्ही अधिकारी व्यक्ती आहात आणि खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात येत आहे. स्टारचं हे कार्ड सुद्धा आहे त्यानंतर. त्यामुळे तुम्हाला आशा आहे की आपण जे काही करत आहोत त्यामध्ये यशस्वी होऊ. आपण काहीतरी खास करू शकू आणि सगळ्यांचं सहकार्य तुम्हाला मिळतच आहे. पण अनेक जण तुमच्याकडे आकर्षित होत आहेत, प्रभावित होत आहेत, तुम्ही जे काही करत आहात त्यामुळे. हर्मिटचं हे कार्ड आहे. हे कार्ड काय सांगतंय की ज्या गोष्टींचा शोध घेत होते तुम्ही, ज्या गोष्टी शोधत होतात त्या गोष्टींचा शोध लागू शकतो आणि तिथे तुम्हाला आशा आहे की यश मिळू शकेल. तुम्ही काहीतरी वेगळं करू शकाल. हर्मिटचं हे कार्ड सांगतंय की जिथे तुम्ही एम्प्रेसच्या ऊर्जेमध्ये आहात, जिथे तुम्ही नवनिर्मिती करत आहात, काही कशाचा तरी जन्म होत आहे, जिथे तुम्ही स्टारच्या ऊर्जेमध्ये म्हणजे तुम्ही काहीतरी विशेष बनत आहात इतरांसाठी, तिथे
तुमच्या गुरुनी जे काही सांगितलेलं आहे त्याचा आधार घेत तुम्ही त्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करता कसं येईल याचा शोध घेत आहात. तुम्ही तिथे काही गोष्टी शिकतही आहात आणि इतरांना मार्गदर्शन सुद्धा करत आहात. ह्या रीडिंग मध्ये आकाशी रंग खूप आहे. तर हा आकाशी रंग काय सांगतोय? हा आध्यात्मिक ऊर्जेला दाखवतोय. आध्यात्मिक प्रगती तुमची होत आहे. आध्यात्मिक प्रवास तुमचा जो आहे त्यामध्ये तुम्ही स्टारच्या ऊर्जेमध्ये येत आहात, एम्प्रेसच्या ऊर्जेमध्ये येत आहात. म्हणजे खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये होत आहे. तुम्ही खूप सकारात्मक होत आहात. मार्गदर्शनासाठी कार्ड काय आहे? 2 एसची कार्ड आली आहेत मार्गदर्शनासाठी. तर ब्रह्मांड काय सांगतंय, की जी नवनिर्मिती तुम्ही करणार आहात, त्यासाठी तुम्हाला एक नवी सुरुवात करायची आहे. आर्थिक बाबतीत किंवा करिअरमध्ये ही सुरुवात तुमची होऊ शकते. हीलिंगच्या बाबतीत एक नवी सुरुवात होऊ शकते. आणि हे तुमचं ध्येय आहे, ज्या बाबतीत ही संधी ब्रह्मांड तुम्हाला देत आहे. म्हणजे असं असू शकतं, की करिअरच्या बाबतीत तुम्हाला नवी सुरुवात करायची आहे आणि तिथे ब्रह्मांड तुम्हाला संधी देत आहे. संधी ह्या व्यक्तीच्या मार्फत मिळू शकते, जी व्यक्ती तुमच्या संपर्कात खूप वेगाने आता येत आहे. काही संवाद त्या व्यक्तीशी होऊ शकतो आणि त्यामुळे तुमची एक नवी सुरुवात होत आहे. ही सुरुवात जी तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्ही जे काही करणार आहात त्याने अनेक लोक प्रभावित होतील, आकर्षित होतील. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 3. तुम्ही जर 3 ऑफ वँडच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमची आजची ऊर्जा काय आहे आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. 3 ऑफ वँडचं हे कार्ड मुख्य कार्ड आहे, जे दाखवतंय की जे स्वप्न तुम्ही पाहिलेलं आहे, दूरदृष्टीने व्यापक विचार करून जे काही ध्येय तुमच्या डोळ्यासमोर आहे त्या बाबतीत तुम्ही आता ऍक्शन घेत आहात, उत्साहाने काम करत आहात आणि तुम्हाला खात्री आहे की आपण यशस्वी होऊ. तर इथे तुमचा आत्मविश्वास जाणवतोय. जोशाने तुम्ही काम करताना इथे दिसत आहात. ही तुमची आजची ऊर्जा आहे. बाकीची कार्ड्स आपण पाहूया. द फूलचं हे कार्ड सांगतंय की विश्वास ठेवून तुम्ही एक नवी यात्रा सुरू करत आहात. द टॉवरचं कार्ड आहे. तर ही नवी यात्रा होत आहे. पुनर्जन्म होत आहे तुमचा आणि सारी नकारात्मकता जी आहे ती जात आहे. तिला धक्का बसत आहे. काहीतरी खास होत आहे, जे तुम्हाला करायला हवं. तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने ज्या गोष्टी तुम्ही करायला हव्या, त्या दिशेला तुम्ही वळत आहात आणि ज्या गोष्टी तुमच्यासाठी बाधा ठरत होत्या, त्यांना धक्का बसतोय, त्यांना दूर केलं जातंय. ब्रह्मांड असं काहीतरी घडवत आहे की ज्यामुळे ही नकारात्मकता दूर होतीये. खूप मोठं परिवर्तन. टॉवरचं हे कार्ड, द फूलचं हे कार्ड ही मेजर कार्ड आहे. तर मोठं परिवर्तन येत आहे तुमच्या स्थितीमध्ये आणि ते सुद्धा आजच्या दिवसात. 8 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. त्यानंतर कार्ड आहे पेज ऑफ वँड, 2 ऑफ पेंटॅकल, 6 ऑफ पेंटॅकल आणि किंग ऑफ कप. तर ही कार्ड काय सांगतायत? मध्यावर जे कार्ड आहे ते आहे पेज ऑफ वँड. तर जे काही तुमचं ध्येय होतं, जे काही स्वप्न होतं त्या बाबतीत
तुम्ही आता जिथे खूप मेहनत घेतली होती, तिथे एक नवी सुरुवात करत आहात. अशा ठिकाणी सुरुवात करत आहात जिथे करणं अवघड होतं. आणि ह्या बाबतीत करणं अवघड होतं असं जरी असलं, तरी तुमची नकारात्मकता जातीये. खूप मोठं परिवर्तन तुमच्यामध्ये येतंय. तुम्ही विश्वास ठेवून ही नवी यात्रा सुरू करत आहात. विश्वास ठेवत आहात, की जिथे अशक्य आहे, तिथे ब्रह्मांडाच्या मदतीने आपण काहीतरी करू शकू. उत्साहाने तुम्ही काम करत आहात. इथे तुमचा उत्साह दिसतोय, पॉझिटिव्ह दिसत आहात तुम्ही, सकारात्मक दिसत आहात. टू ऑफ पेंटॅकलचं कार्ड तुमची ओढाताण तर होतीये, थोडी कसरत होतीये, पण ह्या स्थितीमध्ये तुमच्या बदल होतोय. जी ऊर्जा तुमची सकाळी होती, जिथे तुम्ही थोडेसे नकारात्मक होतात, पण टॉवरचं कार्ड सांगतंय की ती नकारात्मकता जाऊन तुम्ही विश्वास ठेवून मेहनत घेत आहात. तर त्यामुळे काय होतंय की तुमच्या स्थितीमध्ये बदल होतोय. आजच्या दिवसामध्ये तुम्ही एक नवी सुरुवात करत आहात. जिथे तुम्ही इतरांना मदत करत आहात. ब्रह्मांड सुद्धा तुम्हाला मदत करत आहे. उदारपणे ही मदत तुम्ही करत आहात. अनेक जण तुमच्याकडे येऊ शकतील, ज्यांना ही तुम्ही मदत करू शकाल. किंग ऑफ कपच्या ऊर्जेमध्ये तुम्ही येताय, कारण तुम्ही इतरांची काळजी घेताय, इतरांना मार्गदर्शन करताय, इतरांना आपल्याकडे जे प्रेम आहे किंवा आपल्याकडे जे समजून घेण्याची जी क्षमता आहे, त्याचा उपयोग करून तुम्ही इतरांना समजून घेत आहात, त्यांचा उपचार करत आहात. कपचं हे कार्ड हिलिंगला सुद्धा दाखवतं. तर तुम्ही शिवाय पेंटॅकलची सुद्धा ऊर्जा आहे. तर तुम्ही तुमच्याकडे जे काही ज्ञान आहे, प्रेम आहे, तर त्याचा उपयोग करून, अंतर्ज्ञान शक्तीचा उपयोग करून इतरांना समजून घेत आहात आणि त्यांना मार्गदर्शन करत आहात. त्यांना मदत करत आहात. तुम्हाला मार्गदर्शन काय आहे ब्रह्मांडाकडून? सेवन ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. ब्रह्मांड सांगतंय, की जे काही तुमचं स्वप्न आहे, जे तुम्ही दूरदृष्टीने स्वप्न पाहिलेलं आहे, व्यापक विचार केलेला आहे, जिथे तुम्ही उत्साहाने काम करत आहात, तर तिथे तुम्ही सकारात्मक आहात. पण ब्रह्मांड काय सांगतंय, की तुम्हाला आता पेरणी करायची आहे. तुम्हाला आत्ता वाट पाहायची आहे. कशाच्या बाबत? तर जी काही तुम्ही मेहनत घेत आहात, त्या मेहनतीचे सध्या दिवस आहेत. सध्या तुम्हाला बीज पेरायचं आहे आणि वाट पाहायची आहे. ब्रह्मांड सांगतंय की जे काही तुम्ही करत आहात, त्याचे रिझल्ट्स तुम्हाला काही महिन्यांनी दिसणार आहेत. आत्ता वेळ आहे वाट पाहायची आणि प्रामाणिकपणे आपले प्रयत्न करणं, परिश्रम करणं, जे काही तुमच्याकडे आहे, त्याद्वारे इतरांचा उपचार करणं. ही आध्यात्मिक ऊर्जा आहे. म्हणजे काय? अंक 7 आहे. तर आध्यात्मिक ऊर्जा आहे. तुम्हाला इतरांच्या भावना समजून घ्यायच्या आहेत आणि मार्गदर्शन करायचं आहे. कारण तुम्ही कोण आहात? तुम्ही योद्धा आहात. त्यामुळे जी माणसं अशी स्वतःला दुर्बल, हतबल समजत आहेत, त्यांना ते बळ तुम्ही देऊ शकता. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.